ब्रह्मरुद्रादिकवै वैजयन्ति यत्सूरयः तेजो वायुदां यथा विनिमयो यत्र स्त्रिशर्यो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं कैसे आपुले नेनने फेडी जे का जाणणे तेही गिळवणी असणे ऐशी जे दशा. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमाकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसवून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 982 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञान. तैसे आपुले नेनने फेडी जे का जाणणे. तैसे म्हणजे मागच्या दृष्टांताप्रमाणे काय होतं, आपल्या स्वरूपाचं जे अज्ञान आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान निवृत्त करणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञानही नष्ट व्हावं लागतं. ते गिळवणी असणे ऐशी दशा. ते ज्ञानही गिळून टाकलं. कुठेही त्याची वाच्यता नको. मला फार कळतं, मी फार ज्ञानी आहे, मी फार अभ्यास केला, मी वगैरे, ही वाच्यता कुठेही करता कामा नये. त्याला म्हणतात ज्ञान गिळवणी असणे ऐशी जे दशा. अशी जी अवस्था आहे की ते ज्ञान गिळून टाकलं पाहिजे. त्या ज्ञानाचा अभिमान नको. काय म्हणून जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. जगात असं वाटलं नाही पाहिजे हा ज्ञानी आहे, हा साधू आहे, असं वाटता कामा नये. जगात वेड्यासारखं राहावं. कोणीही आपल्याला मानू नये. मानलं की अभिमान आलाच. मानलं की विकृती निर्माण होते. म्हणून आपल्याला कोणीही वेड्यास जमा करावं, वेड्यासारखं असावं. शहाणपण आपलं कधीच कोणाला सांगता कामा नये, उघड होता कामा नये. म्हणून महाराजांचं प्रमाण जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. अखंड परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी निमग्न असावं. कुठेही रमू नये. फक्त परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी रममान व्हावं. कारण शेवट आपला तिथं व्हायचा आहे. शेवट आपल्याला तिथं जायचं आहे. तिथं जाण्याची तयारी उगे 5-6 महिने राहिल्यावर
किंवा महिनाभर राहिल्यावर, तसं नाही. ती तयारी आत्तापासूनच केली पाहिजे. 5-6 महिने राहिले का महिना राहिला का तुम्हाला तरी काय कळणार आहे? काय हे लक्षात सांगितलं नाही, अनेक वेळा सांगितलं. 6 महिन्यांनी मृत्यू कळतो आपल्याला. त्या तयारीत आपण असावं. काय म्हणून मनुष्याने जावं पण सर्वाला विसरून जावं. कोणालाही मनात ध्यानात नको आहे. फक्त परमात्मा मनात असावा, ध्यानात असावा, मुखात असावा, डोळ्यापुढे असावा. बाकी काही मनात नको, ध्यानात नको, डोळ्यापुढे नको. ते परते काही निपजणे येथ नाही. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी. यापेक्षा दुसरं काहीच परमार्थाचं साधन नाही आहे. आणि परमार्थात काहीच व्हायचं नाही आहे. आहेच, व्हायचं नाही, फक्त कळायचंय. आहे मी हा कोण करावा विचार, असं म्हटलं. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी व्हायचं नाही आहे, हो, मी कळायचं आहे. मी कोण आहे आणि त्याचाच विचार करायचा आहे. मी कोण आहे, मी कोण आहे कळलं की मनुष्य मुक्त होतो. पण ते यथार्थ कळलं पाहिजे, म्हणजे मुक्ती प्राप्त होत असते. आणि त्याच्याकरता आयुष्यभर अभ्यास करायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत. त्याच्याच करता आयुष्य घालवायचं आहे. बाकी कशा करताच आयुष्य घालवायचं नाही. जगाच्या कल्याण आपण काही साधू नाही. ते तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, नाथराय, नामदेवराय यांनी म्हणावं जगाच्या कल्याण. आपण जगाचं कल्याण आपलंच व्हायना तर जगाचं कुठं करणार? पण जगाच्या कल्याणाच्या मागे लागायचं नाही. आपण पुण्य करता होय पाप, असं होतं. पुण्य करायला गेलं की पापच होतं. म्हणून जगाच्या कल्याणाच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपलं कल्याण कसं होईल? आपलं झाल्यावर मग जगाचं बघता येईल. अगोदर आपलं व्हावं. आणि ते आपलं होण्याकरता दिनरजनी हाची धंदा, रात्रंदिवस त्याच्याकरता नितांत प्रयत्न करायचे आहे. निदान आता का होईना, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जेवढं आयुष्य राहिले तेवढं का होईना. होत नाही आपल्याला. ते आपल्याला वळण पडले तो भाग सोडून द्या. आपण असे किती वेळा ज्ञानेश्वरी ऐकली म्हणजे आपल्याचं परिवर्तन होईल असं मला तरी वाटत नाही. झालं तर भाग्य, झालं तर परमपुण्य समजावं, भाग्य समजावं. पण अवघड गोष्ट आहे. इतकी साधी सोपी नाही आहे. लक्षात त्याला तोच विषय पाहिजे, रात्रंदिवस, दुसरा विषय नाही. म्हणजे ते होत असत. आपलं 24 तास व्यवहार आणि कुठे 10-5 मिनिटं आपण देवाकडे नाही जात. म्हणा देवाकडे माळ घेतली म्हणजे देवाकडे जातो का माणूस? नामस्मरण केलं म्हणजे देवाकडे जातो का? जप केला म्हणजे आपला ठराविक जप असतो का? रात्रंदिवस देवाचं नाव घेतो आपण.
का ठराविक तेवढं मला ठरले तेवढ्याच घेतो आपण ठरलेलं ते सुद्धा घड्याळाकडे बघून 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 जप करायचं. ध्यानी म्हणे घड्याळ नाही तर कधी संपते कधी संपते कधी संपते की बोंब मारायला मोकळे. का भिनरेच नाही हाची धंदा गोविंदाचे पोवाड. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. रात्र दिवस नाही कळलं पाहिजे. अखंड तत्चिंतनम तत्प्रबोधनम अन्यो तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. तेच दुसरा विषय नाही. म्हणून अवघड म्हटलं मी. आपला तोच विषय नसतो. आपल्या ध्यानात संसार, मनात संसार, डोळ्यापुढा संसार, तोंडातही संसार. आपल्याला आपल्या उद्धाराची तळमळ स्वप्नात सुद्धा नाही. लक्षात ऐकून 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 कान बोथड झाले. बोथड कसे झाले. पण परिणाम का आपण करतो तसं ऐकल्याप्रमाणे. इकडून ऐकतो इकडून सोडून देतो. त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं काम आहे. का तेच करत बसायचं का. संसार देतात सोडून ओरावर बांधून घेऊन जा. सोडूच नका काय. आणि सोयीसुद्धा इथं ठेवू नका. सगळं घेऊन जा काय. त्यांचं ऐकावं लागतं की ते काय तेच करावं लागतं काय. चांगली गोष्ट आहे पण निदान ऐका तरी. चला जे होईल ते होईल. ऐकल्याने जेवढं फळ मिळेल तेवढं मिळेल. ऐकल्याने केल्याने तर जास्त मिळतं. पण आता करायचं ते आपल्या हातात आहे का. करण्यामध्ये आपण परतंत्र आहोत. आपण कोणाच्या ताब्यात आहोत. आपण परतंत्र आहे का कोणाच्या ताब्यात आहे आपण. मोठ्याने बोलत बोलत असत. आपण कोणाच्या ताब्यात आहोत. हा मोठ्याने बोला. कोणी बोलत. आपण मनाच्या ताब्यात आहोत. बाकी कोणाच्या ताब्यात नाही आपण राहत. पण मन म्हणेल तसं आपण वागत राहत. मनाच्या ताब्यात. मन आपल्या ताब्यात नाही. मन जर आपल्या ताब्यात आलं तर परमार्थ व्हायला फार अवघड जात नाही. पण मन ताब्यात राहत नाही. आपणच मनाच्या ताब्यात असतो. मन म्हणेल तसं मन म्हणेल तसं मन म्हणेल तसं. मन पुढं पळतं का आपण पुढं पळतो. हा मन पुढं पळत राहतं आणि आपण त्याच्या मागे पळत राहतो. धडपडत तरपडत पडत झडत. कोणाच्या मागे पळत राहतो. मनाच्या. मन आपल्या मागे नाही आहे. मनावर आपला ताबा नाही. मनाचा आपल्यावर ताबा आहे. मनाचा आपल्यावर ताबा आहे. मन जर आपल्या ताब्यात असेल तरच परमार्थ घडेल. मनाच्या ताब्यात असले की मन हे अधोगतीला नेतं. मनाला चांगलं कधीच आवडत नाही. हे लक्षात ठेवा. मनाला कीर्तन जायचं आवडत नाही. घरी टीव्ही पाहायचं आवडतं. मोबाईल पाहायचं आवडतं. मस्त. मंदिरात जायचं आवडत नाही. लक्षात ठेवा. उगं बळजबरीनं बळजबरीनं येतो आपण. बहुअंशाने आपल्याला मंदिरात येणं आवडत नाही. उगं कावा 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 कावा. आपला सगळा विषय कोणाचा आहे. कोणता आहे. सगळा विषय संसार. आपला विषय परमार्थ नाहीच आहे. तुम्ही काही बोला, टोचून बोला,
चांगलं बोला वाईट बोला, आपल्यावर कधीही त्याचा परिणाम होत नाही, होणं शक्य नाही. ज्यांच्यावर होतो ते भाग्यवान, पण बहुअंशाने होतच नाही. मी नेहमी 50 वर्ष बोलत आलो, टोचून टाकून बोलत आलो मी, पण माणसं बटाटेच निबरघट्ट, त्यांच्यावर किंचित मात्र सुद्धा परिणाम, ते आपलं जे आहे टोणग्यासारखं ट्वाय तसंच करत राहते, त्यांच्यावर परिणाम झाला नाही. एकतर माझं दुर्दैव म्हणा किंवा ऐकणाराचं दुर्दैव म्हणा, कोणाचंही म्हणा, तर माझा परिणाम होत नाही म्हणजे काय, आपल्या अतिपरिचय ना. नवीन एखादा महाराज तिकडे पळतात माणसं, नवीन काहीतरी सांगेल, नवीन काय सांगतात, नवीन ते सांगतात वेगळ्या भाषेतून, पण आपण नवीन आलं की तिकडे जातो पळतो. आपलं हे तेच आहे ना, ज्ञानेश्वरी तीच, सांगणारा तोच. त्याच्यामुळे आपली तेवढी ओढ राहत नाही आणि तेवढी श्रद्धा नाही आहे लक्षात. काय असो, म्हणून म्हटलं या ठिकाणी तिये परते काही निपजणे येथ नाही. माझं आयुष्य गेलं तळमळून सांगण्याचं. हो, मी फार तळमळून सांगतो अंतःकरणापासून, पण लोकांवर त्याचे परिणाम. ते परते काही निपजणे येथ नाही, म्हणून राग होईना पण यावं. हा मूर्ख माणूस बोलतो ना आपल्याला, म्हणून राग होईना पण यावं, तर रागच येत नाही. सगळ्या रागाचं कोळसे झाले आपल्या. आपल्याला राग येत हो नाही लक्षात. राग आलाच तुम्ही नियमाने आलाच असता, तर बंधन कुठल्याही प्रकारचं पाळलं. कोण बायको काय बरोबर येते, काय कोण नवरा बरोबर येतो, कोण पोरं सोर सोट्टे सगळे का आपल्या बरोबर येतात, नाही येत लक्षात. पण आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे लक्षात. तिये परते काही निपजणे येथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. मी फक्त प्रवचनात सांगतो असं नाहीये लक्षात. बोलू नये, मी माझ्या आयुष्यामध्ये 22,000 कीर्तन केली, अमरावती ते रत्नागिरी, पण सगळ्या ठिकाणी प्रवचन असो, कीर्तन असो, पोथी असो, मी तळमळीनच सांगत आलो लक्षात, तळमळीने सांगत आलो की चला येन केन प्रकारेने या जड जीवाचा उद्धार व्हावा, ही माझी पहिल्यापासून तळमळ आहे. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. म्हणून दुसरं परमार्थात काहीच उत्पन्न व्हायचं नाही, काहीच नाही. परमार्थ अंगभूत आहे आपल्या, आपण परमात्माच आहोत. परमात्मा व्हायचं नाही आहे लक्षात. आपण देव आहोत, फक्त ते कळायचंय आपण देव आहोत म्हणून, बाकी व्हायचं काहीच नाही. तेव्हा व्हायचं ते संसारामध्ये, आणि व्हायचं काहीच नाही ते परमार्थामध्ये. कारण आपण आहोतच, फक्त आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. आणि ते असणारे जे पडदा आहे तो बाजूला करायचा आहे. म्हणजे आपल्याला आपण कोण आहोत हे कळेल, आणि आपण कोण आहोत हे कळलं की मनुष्य देहाचं सार्थक झालंच. म्हणून त्याला परमसिद्धी असं म्हटले. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे.
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे। सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, वैराग्य द्वारा ब्रह्मज्ञान योग्यता रूप सिद्धी प्राप्त होते। वैराग्य, वैराग्य त्याला त्याग म्हणतो आपण। तो त्याग कळल्यावर होत असतो। वैराग्य जे आहे ते कळल्यावर होत। आपण बाजारातून काही सामान आणतो कॅरी बॅग मध्ये, ते देतात कॅरी बॅग अजून देतात, पण ते सामान काढून घेतलं ते घरी सांभाळून आणतो कॅरी बॅग। सामान काढून घेतलं की कॅरी बॅग फेकून देतो का? तिचा काहीच उपयोग नाही। त्याला त्याग म्हणतात। तसं हे सगळं कॅरी बॅग सारखंच आहे। हे सगळं टाकून जायचं का घेऊन जायचं? आतापर्यंत 15 सगळे मेले, त्याने नेलं का बरोबर? काही नाही नेलं। आपण नेणार का? नाही नेणार। फक्त आपल्याला कळत नाही एवढंच। काय वेळ प्रसंगी कळतं आपल्याला, पण ते तेवढ्या पुरतंच कळतं, त्या क्षणापुरतं। तेवढा क्षण गेला की आपले पहिले पाडे 55। काय खरे कोण कोणाचे काय नेलं बरोबर त्यांनी? एवढे प्रॉपर्टी, एवढी श्रीमंती, एवढे बायका पुढे चांगले, कोण गेलं बरोबर? एवढे बंगले, एवढ्या गाड्या, काय हे नुसतं मढत गेलं, काही त्याच्याबरोबर गेलं? आपलंही मढत जाणारी, लक्षात ठेवा। नेणारे जाणार नाही, आपल्याबरोबर काही येणार नाही, कोणीही येणार हो नाही, लक्षात ठेवा। आणि म्हणून वैराग्य, वैराग्याला फार महत्व सांगितलं या ठिकाणी। ब्रह्मज्ञान योग्यता रूप सिद्धी त्यांनी प्राप्त होते वैराग्याने। आपण संसार सोडायलाच तयार नाही राहू। काय आपल्या मनातला जायनाच, काय जायना? संसार, बरोबर ना? हराय नाही का? जातो होणार नाही म्हणून जातो? चुकीचं बोलतो तुम्ही, जात नाही, लक्षात ठेवा। काय परमार्थ आपल्या मनात राहत नाही आणि संसार आपल्या मनातला जात हो नाही आहे। इथं आल्यावर तर तुम्हाला असं वाटतं का जातो म्हणून? उगाच खरं सांगा, आपलं मन किती वेळेत जातं घरी? याचा विचार तुम्ही करा। काय वैराग्य, काही काही मनातला संसार जाण्यामध्ये येतच नाही। उत्तम उत्तम, तेच बरं। आपलं कुठं मस्त पंचायती केली, काय कुठं नरकाला जाणं हो नाही तर मसनात जाणं हो, आपलं तेच बरं। ते काही सोडत हो नाही, लक्षात। म्हणून वैराग्य म्हणतात। वैराग्य, वैराग्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही। ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय ती ब्रह्मसिद्धी प्राप्त होत नाही, लक्षात होत नाही। अर्थातच ज्या प्रकारे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा, ज्या प्रकाराने ब्रह्माला प्राप्त करून घेता येतं किंवा घेतो, तो प्रकार मी तुला थोडक्यात सांगणार आहे अर्जुना। भगवान म्हणतात ऐक। समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। पण मात्र एक लक्षात ठेव, मी सांगेल त्या बद्दल सोडायचं काम करू नको, ते लक्षातच ठेव। निष्ठा
त्या ज्ञानाबद्दल निष्ठा असू दे आणि विसरू नको, तर माझ्या सांगण्याचा आणि तुझ्या ऐकण्याचा फायदा होईल. नाही तर तुलाही श्रम आणि मलाही श्रम, फुकटच ना. चांगलं ऐकलं तर श्रम होत नाही आणि चांगलं सांगितलं तर श्रम होत. सांगणारे वाईट कधीच सांगत नाही, सांगणारे हे चांगलंच सांगतात. आता ऐकणाऱ्याचं मन कसं आहे ते आपल्याला काय माहिती, त्याच्यावर तो परिणाम अवलंबून आहे. म्हणून तो अधिकार प्राप्त झाला पाहिजे. प्राप्त झाला पाहिजे म्हणण्यापेक्षा तो अधिकार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. तो प्रकार मी तुला थोडक्यात सांगतो. तू जरा निष्ठेनं, ज्ञान निष्ठेनं ऐक. शेवटची मर्यादा, परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. भगवान सांगतात अर्जुना लक्षात ठेव, जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला अधिकारी. कारण संसाराला भाग्य लागत नाही, परमार्थाला भाग्य लागतं. संसार हा पूर्वीच्या कर्म प्रारब्धाप्रमाणे होत असतो, भाग्याने होत नाही होते. पण परमार्थात मात्र भाग्य लागतं. आम्ही दैवाचे दैव म्हणजे भाग्य. दास पंढरीरायाचे धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. नाही तर भाग्य, परमार्थाला भाग्य लागतं. लक्षात, संसाराला भाग्य लागत नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. निकटवास बरा संतापाई, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. चांगली बायको मिळेल भाग्य, मूर्खा भाग्य नाही दुर्भाग्य आहे. पोरं झाले भाग्य, दुर्भाग्य आहे. भाग्य नाही, भाग्य तरी मी तुकोबर आहे म्हणतात, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. नाही, बायको मिळणं भाग्य नाही, आम्ही भाग्य समजतो. मुलगा झाला भाग्य, भाग्य जोडे खाऊ भाग्य आहे का ते? महाराज म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. काही धन भाग्य नाही आहे, दुर्भाग्य. लक्षात ठेवा. जर त्या धनाचा विनियोग सत्कर्मा करता परमार्थ केला तर भाग्य समजायचं, नाही तर दुर्भाग्य. बहुअंशाने पैशावाले लोक पापच करतात, पुण्य करत नाही. म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. निकटवास बरा संताबाई. संतांच्या सानिध्यात राहणं, त्यांचा बोध प्राप्त करून घेणं, त्याप्रमाणे आचरण करणं, त्याला फार भाग्य, त्याला भाग्य म्हणतात. कशालाही भाग्य म्हणत. परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, जो कोणी भाग्याचा ठेवा आहे, लक्षात ठेवा, तोच या परमार्थाचा अधिकारी आहे. जो भाग्याचा ठेवा आहे. परमार्थ हा नेहमी भाग्याने घडतो, काय पुण्याने घडतो. परमार्थ घडण्याकरता बाकीचं काहीच लागत नाही. संसार हा प्रारब्धाने घडतो. तिथं प्रारब्ध जसं पेरला असेल तसं उगवत राहत. इथं सुद्धा देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, पण म्हणतो लोक घेत नाही. का? त्याला पुण्य लागतं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. पुण्य लागतं.
पुण्याशिवाय देवाचं नाव तोंडात येत, पुण्याशिवाय परमार्थ होत. बहुत सुकृताची जोडी. खूप त्याला पुण्यही लागते, तेव्हा परमार्थ घडतो. लक्षात ठेवा, तेव्हा भगवंताचं नाम घडतं. लक्षात आहे. म्हणून आपलं पुण्य जर असेल तर अखंड आपल्याला परमार्थाचं चिंतन घडेल. पुण्य नसेल तर आपण समाधान मानून घ्यायचं. आपलं पाप आहे म्हणून आपल्याला नित्याने घडत हो नाही आहे परमार्थ. काय आहे? आपलं पाप आहे म्हणून घडत नाही. नित्याने घडत असेल, समजा आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही पुण्यवान आहोत म्हणून आम्हाला घडतं आहे. काय आमच्यावर पांडुरंगाची आणि संतांची कृपा आहे असं आपण समाधान मानावं. म्हणून म्हटलं या ठिकाणी, परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. म्हणून जो भाग्यवान आहे, भाग्यवान, त्याला ज्यावेळी सद्गुरूंची कृपा होती ते सुद्धा सहज प्राप्त होत नाही. गुरुकृपा उखा उजळली तेच ज्ञानाची ओतपणी पडली. तिथे श्रीगुरूंची कृपाच लागते. पुस्तकं वाचून ज्ञान होत हो नाहीये, मग शाळा कॉलेज निघालीच नसते. वाचूनच मुलं पास झाली असते. नाही, त्याच्याकरता श्रीगुरूंची कृपा लागते. लक्षात. श्रीगुरु कृपा लब्धी काळी पावे. ज्यावेळी श्रीगुरूच्या कृपेचा लाभ होतो त्याच काळामध्ये आत्मसाक्षात्कार एरवी होत हो नाहीये. तुम्ही किती प्रयत्न केले तरी होत नाही. लक्षात. उदय जताची दिन करू प्रकाशुची आते अंधारू का दीपासंगे कापुरू दीपूची होय. उदय जताची दिन करू प्रकाशुची आते अंधार. सूर्याचा उदय झाला की अंधारच प्रकाश होतो. का दीपसंगे कापूर दीपची होय. किंवा दिव्याच्या ज्योतीबरोबर कापूर सुद्धा दिव्याची ज्योतच बनल्या जातो. संगतीचा हा परिणाम आहे. जशी संगती कराल तसं फल प्राप्त होतं. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संघाला फार महत्व आहे आणि ते संत संघाला महत्व आहे. लक्षात ठेवा. आपण बाकीची तर संगती स्वाभाविक आहे. आपली स्वभाव सिद्ध आपण बाकी सर्वाची संगती करतो. पण संत संगती ही परम भाग्याने प्राप्त होते. म्हणून म्हटलं या ठिकाणी परी हेची उदय जता दिन करू प्रकाशुची अति अंधारू का दीपसंगी कापुरू दीपची होय. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. आता विश्वात्मके देवी